मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण, आज आपली ही 23वी रवी सभा आणि त्यानिमित्त मंदिरामध्ये उपस्थित सर्व हरिभक्त सर्वांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण। आपण सर्व गाडी चालवतात, लगभग इथे कोणी टू व्हीलर चालवणार आहे, कोणी फोर व्हीलर चालवणार आहे। आपल्याला लगभग असं कोणी नसेल की गाडी चालवत नसेल, सर्वांना लगभग स्कूटी किंवा फोर व्हीलर तर येतच असते। गाडीमध्ये किती ब्रेक राहतात? किती असतात? 2। एकतर स्कूटी असली तिला मागचा पुढचा ब्रेक राहतो, आणि गाडी असली त्या गाडीमध्ये आपला जो पायाने दाबतो तो ब्रेक, आणि दुसरा हँड ब्रेक असतो। तसं पाहायला जा तर 3 ब्रेक आहे। एकतर आपण पायाने दाबतो तो ब्रेक, एकतर हँड ब्रेक स्कूटी असली तर मागचा पुढचा 2 ब्रेक, आणि तिसरा ब्रेक आहे बुद्धीचा ब्रेक। समोर ट्रक उभी आहे, ब्रेक दोघेही चालू असले पण बुद्धीच काम करत नसली तर? आता एक कार्तिकी समय यावेळी झालं तसं। ते मराजो गाडी आहे ना, दर वक्ती ते माझ्या भाग्यात वडताल संस्थाने लिहून दिली आहे। एवढी भंगार आहे, जेव्हा जेव्हा मी त्या गाडीत बसतो तेव्हा तेव्हा ऍक्सिडेंट होतो माझा। लगभग 5 की 6 वेळा ऍक्सिडेंट झाला, पण खानदेशाचं नाव पडतं म्हणजे ते मराजो गाडीच पाठवतात। आता आम्ही विरसदला आमची पार्टी होती, तिथे आपले बामणोद सारखे वांगे होतात, पण तिथे जाणार होते आम्ही। तर आता आमचे एक स्वामी होते, त्यांच्याने भूल झाली। गुणसागर स्वामींनी लावायचा होता एक दुसऱ्या जितू भाऊला, आणि लागून गेला एक दुसऱ्या जितू बाईला। आता त्या भाऊंचा असा प्रॉब्लेम की त्यांना रात्री दिसत नाही, आणि वडतालची सभा पुरी करून आम्ही निघालो जायला, लगभग रातचे 7 वाजले असते, आणि समोर अंधारामध्ये ट्रॅक्टर चालू होतं। ब्लॅक कलरचं ट्रॅक्टर होतं, थोडा कलर निघून गेला होता, लाईट पण नव्हता मागे। आम्ही 5-6 संत सर्व आणि पुढे हरिचरण स्वामी बसले होते आपले। आता लगभग नाही तरी ते 50 फुटावरती ट्रॅक्टर होता। आम्हाला दिसून गेलं की अंधाऱ्यात ट्रॅक्टर चालताय। आम्ही त्या गाडीवाल्याला सांगतो, पण 2 प्रॉब्लेम होते त्याला। एक तर ऐकू येत नव्हतं, आणि एक तर दिसत नव्हतं रातच्या टायमाला। त्याला सांगितलं पुढे ट्रॅक्टर आहे, 50 फुटावरून सांगितलं। हँड ब्रेक पण चालू आहे, पायाचा ब्रेक पण चालू आहे, पण ऐकू झाला नाही। तर बुद्धीचा ब्रेक लागला नाही, म्हणजे जोरात मारली टक्कर, पुढचं पुरं चिपून टाकलं। घरी आल्यानंतर 5 माळा केल्या, आज वाचलो म्हटलं, नाही तर कार्तिकी समय या 6च्या 6 वरती। सांगण्याचं तात्पर्य की 3 ब्रेक आहे, पण 2 ब्रेक असले पण बुद्धीचा ब्रेक नसला तर सर्व निष्फळ आहे। आणि तो बुद्धीचा ब्रेक केव्हा लागतो माहितीये का? एकतर ऐकल्याने आणि एकतर खाल्ल्याने, ह्या 2 वस्तूद्वारा आपल्याला लगभग कळत असतं, आणि बघण्याने। बघा, आपण ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं। आम्ही त्याला सांगितलं की पुढे ट्रॅक्टर आहे, पण ऐकूच आलं नाही। दुसरं त्याला दिसत असतं, त्याने समोर बघितलं असतं ट्रॅक्टर आहे, तरच हँड ब्रेक तिथल्या तिथेच दाबून दिला असता।
आपण कोणती वस्तू खातो तर आपल्याला खाल्ल्यानंतर जीभ बुद्धीला कळवते की अरे हे वस्तू गोड आहे, तिखी आहे, तुरी आहे. तर ह्या आपल्या जीवनामध्ये पण हे 3 ब्रेक राहतात. कसे माहिती आहे? एक तर बुद्धीचा ब्रेक, आपण बुद्धीने विचार करतो सर्व. आज थंडी जास्त आहे, आज राजूदादाच्या दुकानाचं ओपनिंग आहे, जायचं की नाही, इथे जायचं का तिथे, रवी सभा तर होणारच आहे आणि रविवार आहे आणि थंडीमध्ये सकाळी सकाळी झोपण्याचं जे सुख असतं ना ते तर स्वर्गाच्या सुखासारखं असतं. तर एकतर बुद्धीचा जो ब्रेक आहे तो जीवनामध्ये खूप गरजेचा आहे. ज्याची बुद्धी हमेशा सत्संगाच्या मार्गावरती, सद्विचारांवरती चालते तोच मनुष्य धार्मिक आहे आणि त्याचंच जीवन सफळ आहे. बाकी 2 प्रकारे विचार करत असतात मनुष्य. आपले सत्संगी किती आहे जळगावमध्ये? नाही तरी घराघरातून काढण्यात आले तरी पण 5,000 निघतील. किती? गल्लोगल्ली, कमीत कमी. पण सर्वांना विचार येत नाही, कारण की त्यांची बुद्धी अशी आहे की झोपून घेऊ, पण झोपून कोणाचं मन भरलंय का? पाय 2 वस्तू अशा आहे की त्यात कोणीच थकत नाही. एक तर खाण्याचं, जेवणामध्ये आपण थकतो का? केव्हा जसं वाटतं की जाऊ द्या, दररोज जेवण करतो, आज काही जेवण करायचं नाही, अथवा दररोज एवढ्या वर्षांपासून जेवण करत आलंय, 6 महिन्यांपर्यंत भोजनच करायचं नाही, असं वाटतं? नाही वाटत. त्याच प्रकारे झोपण्याचं पण तसं आहे. झोपून कोणी थकतं का? कथात अर्धा तास बसले तर थकून जाऊ, पण झोपून कोणी थकतं? कोणीच थकलं नाही. अरे जास्त अजून 2 तास झोपायला सांगितलं, आरामात झोपतील. असं वाटलं तर मध्ये मोबाईलचा अर्धा तास ब्रेक घेतील, पण झोपण्यामध्ये कोणी थकत नाही. तर हाच एक बुद्धीचा डिफरंट आहे. जीवनामध्ये हे बुद्धीचा खूप मोठा ब्रेक असतो. त्याच्यानंतर दुसरा ब्रेक सांगितला पत्नीचा ब्रेक. आपला तो 2ऱ्या नंबरचा जो ब्रेक असतो ना, उत्साह केला म्हणजे तरतच कसा ब्रेक लागतो. भागवत दादा गालातल्या गालात हसताय. म्हणजे पत्नीचा ब्रेक आहे. ज्यांचा तो ब्रेक फेल झालाय त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, अथवा ज्यांना तो ब्रेक लागलाच नाही त्याच्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे. पण पत्नीचा ब्रेक खूप मोठा ब्रेक असतो आणि हे हकीकत आहे, कारण की शास्त्रही ते म्हणतं आणि असायलाही पाहिजे. कारण जेवढी पण धार्मिक प्रवृत्ती दुनियामध्ये होत आहे, लगभग 90% स्त्रियांच्या माध्यमातून होत आहे. आज तुम्ही बघा, सुरतला लगभग 10,000 सारख्या मोठ्या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या रामपुरा मंदिरामध्ये. 7,000 तर महिलाच असतील, त्याच सेवा करत असतील. आज सकाळपासूनच ते सर्व तयारीला लागल्या असतील. तर तो पण ब्रेक असणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये स्त्री धार्मिक असते ते संपूर्ण घर धार्मिक होत असतं. आणि तिसरा ब्रेक आहे तो सद्विचारांचा आहे. आपल्याला सद्विचार असले, आपले संस्कार असे असले, कोणतं अधर्माचं कार्य आपण करण्यास जातो त्यावेळेला आपण काय विचार करतो, अरे हे तर अधर्माची प्रवृत्ती, म्हणजे तिथेच आपला तो ब्रेक लागून जात असतो. आणि या दुनियामध्ये मी एक बघितलं की चांगल्या गोष्टी सांगण्याच्या ऐवजी वाईट गोष्टींचा प्रभाव लवकर होत असतो. म्हणजे तुम्ही ह्या वस्तू करसाल तर स्वर्गात जासाल, भगवंताच्या धामात जासाल, असं सांगण्याच्या ऐवजी अशा वस्तू जर तुम्ही केल्या तर नरकात जासाल, हे सांगणं जास्त फायदादायक होत असतं. तुम्ही लोकांना सांगा की असं करसाल तर तुम्ही स्वर्गात जासाल, तसं सांगण्याच्या ऐवजी जर असं सांगितलं की असं करत असले तर नरकात जासाल, तर लोक जास्त धर्माच्या मार्गावरती जातील. असा हा माझा पर्सनल विचार आहे. दुनियामध्ये लोक सुखी होण्याचे अनेक उपाय सांगत असतात, पण आज आपण या सत्संगाच्या माध्यमातून दुखी होण्याचे 10 उपाय सांगणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक जागेवरती सत्संगांमध्ये सुखी व्हायचं असलं तर हे 10 उपाय तुम्ही करावे. ऐकलाय ना? सुखी होण्याच्या जडीबुटी असं ऐकलं आहे. रात्रीला न्हावीला प्रवचन होतं आणि शास्त्री भक्तिप्रकाशदासजी स्वामी सुखी होण्याच्या जडीबुटी सांगत होते.
तर त्या टायमाला मला असा विचार आला की सुखी होण्याच्या जडीबुटी करता दुःखी होण्याच्या 10 जडीबुटी आपण सांगू. तर थोडा मी काहीतरी विचार केला आणि केव्हा केव्हा तो आतला कवी जागृत होऊन जातो, म्हणून मग 10 दुःखी होण्याच्या जडीबुटी लिहिल्या आहे. त्या तुम्ही ऐकाव्या, खूप फायदाकारक आहे. तर सर्वात आधी आहे की उशिरा उठणं आणि उशिरा झोपणं हे दुःखी होण्याचं पहिलं कारण आहे. जो मनुष्य एक तर उशिरा झोपतो म्हणजे उशिरा उठणार आहे. जसं पेट्रोल पुरल्यानंतर गाडी लांब्यापर्यंत चालू शकते, ऊर्जा प्राप्त होत असते, त्याच प्रकारे सकाळी जो लवकर उठतो त्याला विद्या, बुद्धी, यश हे सर्व प्राप्त होत असतं. कारण की पॉवर स्टेशन हे सकाळची आहे. म्हणून सकाळी जो लवकर उठतो त्याला हे सर्व मिळत असतं. म्हणून पहिलं दुःखी होण्याचं कारण कोणतं आहे? सकाळी उशिरा उठणे आणि रात्रीला उशिरा झोपणे. त्यानंतर दुःखी होण्याचा दुसरा, आता आपण कारणच म्हणू त्याला आता, की दुःखी होण्याचं दुसरं कारण आहे. आपण तपास करावा की आपल्यामध्ये आहे का. आणि मोबाईल असला, पेन असला तर लिही जा, तुम्हाला कामाला लागेल. घरामध्ये लिहून ठेव जा की 10 कारणांनी आपण दुःखी होऊ, म्हणून याच्याकडे जायचंच नाही. दुसरं कारण आहे दुःखी होण्याचं की मी भागवत दादाला 2000 रुपये दिले आणि ते दिल्यानंतर मी तिच्यात दुःखी झालो. त्याचं कारण आहे कसं माहितीये? एक तर याच्यामध्ये भरपूर कारण भेटतात. एक तर सत्संगी जीवन ग्रंथाच्या आधारे जर आपण पाहायला गेलो तर एक कारण मला असं दिसतं, धर्मदेव भक्तिमाताकडे संपत्ती भरपूर होती, पण त्यांनी काय केलं माहितीये? कोणी गरीबाला त्याला संपत्ती दिली. संपत्ती दिली, पण जो येणारा गरीब होता तो गरीब नव्हता, ते असुर होते. त्यांनी ती संपत्ती दारू पिण्यामध्ये, मांस खाण्यामध्ये, व्यभिचार करण्यामध्ये वापरली. तर धर्मदेव भक्तिमाता दिलेली संपत्ती दान, त्याच्याने अधर्म झाला तर धर्मदेव भक्तिमाता दुःखी झाली. कोणा कारणाने? संपत्ती दिली, दान दिलं, पण पाहिलं नाही कुठे दिलं. त्यांनी काय विचार केला, आपल्याला तर द्यायचं आहे फक्त. तसं नाही, तुम्ही कोणाला देत आहात ते पण गरजेचं आहे. इथे कोणी तरतच दान देतं, आपण काय म्हणतो, थांबा पावती करून देतो. म्हणजे पावती दिली, त्या पावतीवर ते तुम्ही वाचता गुलाबी, तिच्यामध्ये वडताल श्री लक्ष्मीनारायण देव ताब्याचे श्री स्वामिनारायण मंदिर जळगाव, तिथे बाकी असतं कंस, तिथे जळगाव लिहावं लागतं. बाकी जे पावती आहे ते कुठली आहे? तुम्ही वडतालला जा तर वडतालला सेम पावती मिळेल. तर हे दान ते भगवंतापर्यंत पोहोचलं. तर आपण जे कोणाला दान देतो, धर्मदेव भक्तिमाता जसे दुःखी झाले तशी दुःखी होण्याची परिस्थिती आपली येते. दुसरा असा विचार आहे की समजून घ्या, मी भागवत दादाला पैसे दिले आणि मी त्यावेळेलाच त्यांना जर त्यांच्याकडून मी लिहून घेतलं, भागवत दादा एक कागद पेन घ्या, मला लिहून द्या की मी नयन स्वामीकडून 2000 रुपये घेतले आहे आणि मी त्यांना 1 वर्षामध्ये वापस देईन. म्हणजे भागवत दादाच्या मनामध्ये जोपर्यंत पैसे वापस देत नाही तोपर्यंत एक भीती राहील की मी लिहिलेला कागद मी स्वामीकडे दिलेला आहे, मला ते द्यावे लागतील. नाहीतर कसं होईल? भागवत दादा सत्संगी आहे, पण एक उदाहरण भागवत दादाच देतोय मी समोर बसले म्हणून, जाऊ द्या विसरून गेले असतील स्वामी, असा एक बाहेरच्या लोकांचा अंदाज असतो की स्वामी विसरून गेले म्हणून ते पैसे तुमचे गेले. आता तुम्ही खूप प्रयत्न करून ते पैसे संपत्ती गोळा केली, पण तुमची संपत्ती तुमच्या कामाला लागली नाही. म्हणजे त्या संपत्तीने तुम्हाला सुख येणार होतं, ते सुख तुम्हाला येऊ शकलं नाही. म्हणून दुसरं दुःखी होण्याचं कारण कोणतं आहे? तुम्ही जेव्हा कोणाला वस्तू पदार्थ देतात, काही वस्तू देतात, त्याचा हिसाब न ठेवणं ते तुमचं दुःखाचं दुसरं कारण आहे. कोणती पण वस्तू द्या तर त्याचा हिसाब पैशांचा अवश्य लिहावा. भगवान स्वामीनारायण यांनी ही गोष्ट वचनामृतामध्ये लिहिली आहे की कोणी वणिक असला
तर वणिक जेव्हा कोणाला वस्तू देतो तर तो हिसाब लिहितो. तसा हिसाब आमच्या सत्संगींनी लिहावा की भगवंतांनी मला 24 तास दिले, त्या 24 तासामध्ये मी काय केलं. भगवंतांनी त्या संदर्भामध्ये गोष्ट केली आहे. इथे दोघी संदर्भ आपण घेऊया. एकतर भगवंतांनी आपल्याला जो समय दिला आहे त्या समयामध्ये काय केलं. तर आज जळगावला रवी सभा होती आणि तिथे जाऊन आम्ही 2 तास भजन केलं. हे आपल्याकडे आज नोंद झाली, हे आपले सत्कर्म झाले. तर असे सत्कर्म बाकी जेवणाचं झोपायचं हे तर डेली चाल्याच करणार आहे. तुला घरी बसले असते, टीव्ही चालू असता आणि 2 तास टीव्ही पाहिल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळाली असते का. पण इथे भगवानचं भजन आपण कानी पडतं, भगवानची कथा ऐकतो तर आपल्याला ऊर्जा मिळते. हे ऊर्जा हे दुसरे कुठेही मिळत नाही. पण रामचं मंदिर असतं, कृष्णाचं असलं, तुम्ही आरती करा तर आरतीच्या माध्यमातून, भगवानची धून करा, वचनामृत वाचा तर त्याच्या माध्यमातून मिळते. तर हे दुसरं कारण आहे. त्यानंतर तिसरं कारण आहे की तुमच्याकडे सर्व काही असलं. आता बघा, आपल्याला बाहेर कुठेही जायचं नाही, पण इथल्या इथेच आपण बसलो आता असं आपण सर्व असं वाटतंय की एक घरामध्ये बसलो आणि कथा ऐकत आहोत. दुसऱ्यांसाठी काही करणं अथवा न करणं ते पण एक दुःखाचं कारण आहे. जसं की मी धर्मदेव भक्तिमातांचं तुम्हाला उदाहरण दिलं. त्यांनी केलं पण अयोग्य मार्गावरती केलं. तसंच दुःखाचं दुसरं कारण कोणासाठी काही न करणं. एच.एन. पाटील काकांनी एक 10-15 दिवसापूर्वी खूप सुंदर गोष्ट सांगितली की एक शेठ होते, त्यांच्याकडे खूप संपत्ती, सर्व काही होतं, आखी गाडी खाली जायची, पण कधी असं कोणाला म्हणत नव्हता की चला बसून जा गाडीमध्ये. पण जेव्हा हातपाय काम करत नव्हते, सर्व काही असताना पण कोणी त्यांची सेवा केली नाही. सर्व काही होतं, घ्यायचं असतं तर पूर्ण गावाला दत्तक घेतलं असतं, पूर्ण गावाला सुधरवलं असतं, पण तसं काही केलं नाही. मग त्याच्या कारणाने काय झालं, लोकांनाही माहित पडू याच्याकडे होतं पण याने कोणाला मदत केली नाही. 10 गरीब मुलांना शिकवलं नाही. आता आपलं हे लॉकडाऊन होतं, त्या टाइमाला आपले राजूदादा आहेत, त्यांचा समोरून फोन आला मला. लगभग दिवसातून नाही तरी इथून 500 लोक जात होते चालत. स्वामी त्यांना आपल्याला जेवढे पण गरीब असतील त्या सर्वांना तुम्ही खिचडी करा, जे पण करा, आपल्याला त्यांना जेवण करवायचं आहे. इथून जाणारा दरेक माणूस त्याला इथे पाणी प्यायला थांबवायचे आपण. आपला एक माणूस तिथे बाहेर बसायचा, त्याला महाजनांनी बिस्किटचे पुडे आणून दिले होते, बिस्किटचे पुडे वाटायचे. आपण चिवडा बनवून टाकला होता तो वाटायचा. राजूदादांनी खिचडी पाठवली होती, ते बनवून आपण पूर्ण लॉकडाऊन मध्ये बिहार UP जाणाऱ्या लोकांची सेवा केली. गावामध्ये किती लोक बसायचे त्यांना वाटप केलं. चप्पल वितरण आपण दरवर्षी करतो, यावर्षी पण करू. 4000 सारखे गरीब लोकांचे कपडे थंडीमध्ये आपल्याला वाटप करायचे. ते कपडे पण सुरतला आपण आणून ठेवले आहे, ते गरीब लोकांना द्यायचे आहे आपल्याला. तर आपल्याकडे आहे, आपण सांगता बरोबरच 10 लोक सेवा करण्यास तत्पर आहे, तर मग आपण प्रेरणा द्यायला पाहिजे. आपल्याकडे 10 कपडे आहे, तर आता जळगावमध्ये मी बघितलं की अनेक रोडांचे काम चालू आहे, लहान लहान पोरं असे फिरत राहतात. आपल्याकडे पडले असले तर त्यांना काहीतरी द्या, कारण की आपल्याकडे 10 आहे, एक त्यांना द्या. कारण हे सर्व तर फाटून जातील, सडून माती होऊन जाईल. पण आपण जर काही कोणासाठी चांगलं काम केलेलं असलं तर ते आपल्याला कामा येत असतं. असं अनेक वेळी होत असतं की स्वतःची मुलं कामा नाही येत, पण एखाद मुलगा तुम्ही दत्तक घेतलेला असला त्याला तुम्ही शिकवा, तोच मुलगा तुमचं काम करतो. मी अनेक वेळा एक प्रसंग सांगतो की तुम्ही केलेलं सत्कार्य ते तुम्हालाच कामा येत असतं. एक शेठ होते, त्यांना मुलगाच होत नव्हता किंवा मुलगी पण होत नव्हती, 60 वर्षाचे झाले, आणि त्यांच्या बाजूला एक गरीब झोपडीमध्ये एक स्त्रीला एक पुत्र झाला. आता पुत्र होता बरोबर खायला काही नव्हतं, म्हणून 2-3 स्त्रिया धावत आल्या त्या शेठच्या घरी. त्यांच्या पत्नीला सांगितलं की आमच्या झोपडीमध्ये एक बाईला मुलगा झालेला आहे आणि खायला काहीच नाही आहे, काहीतरी शिरा बनवून द्या, जे काही असेल ते द्या. आणि त्या शेठाणीने तरच शिरा बनवून दिला
आणि ते शिरा घेऊन त्या बाईला खाऊ घातला आणि त्या बाईच्या हृदयातून असे शब्द निघाले की जिने माझं पोट भरलं तिचं पण पोट भरलं जाईल. आणि तरतच वर्षामध्येच त्या शेठला 60 वर्षांपासून मुलगा होत नव्हता, पण हृदयातून निघालेले आशीर्वाद ते हमेशा खरे ठरत असतात. आणि त्या स्त्रीला मुलगा झाला, शेठला मुलगा झाला. तर हे आहे आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं, कारण हे दुनिया गोड आहे. तुम्ही कोणासाठी काही चांगलं कार्य करसाल ना तेच तुम्हाला वापस भेटणार आहे, म्हणून हमेशा सत्कार्य करत राहावे. तिसरं कारण आहे दुःखी होण्याचं की स्वतःचीच गोष्ट हमेशा खरी ठरवणे. हे दुःखी होण्याचं कारण आहे. बघा, तुम्ही अनेक वेळा अनुभव केले असतील, आपल्या आजूबाजूला असे भरपूरसे लोक आहेत की जे म्हणतात की मी सांगितलं तेच खरं आहे, अथवा ते आपल्या आजूबाजूला येत असतील, आपल्याला त्यांचा अनुभव असला म्हणजे ते येण्याच्या आधीच आपण उभे होऊन जातात. हे दुःखी होण्याचं कारण आहे. तुमचा जर तसा स्वभाव असला तर तो सोडावा, कारण की तुमच्या त्या स्वभावाच्या कारणाने तुमचे परिवारजन आणि तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यापासून दूर जात असतात. कारण की ते समजून जातात की याचा स्वभाव कसा आहे, क्या म्हणतो की माझीच गोष्ट खरी आहे, मी सांगितलं तेच खरी आहे, मी करतो तेच खरी आहे. हे दुःखी होण्याचं हे चौथं कारण आहे. आपण म्हणतो लहान लहान गोष्टींमध्ये वादविवाद होत जात असतात. मी सांगितलं ना त्याची मुलगी तिथे दिली आहे, ह्या गोष्टीवर आपल्याला काहीच वादविवाद करायची गरज नाहीये, पण त्या गोष्टीवरती पण वादविवाद होत असतात. लहान लहान गोष्टीमध्ये वादविवाद डायरेक्ट कोर्टापर्यंत जात असतात. गोष्टीमध्ये काहीच हे नसतं. तर चौथं कारण आहे की स्वतःचीच गोष्ट खरी ठरवणे, हे दुःखी होण्याचं चौथं कारण. त्यानंतर पाचवंच कारण सांगितलं की विश्वासघात करणं. आणि खानदेशामध्ये सर्वात जास्त विश्वासघात जर कुठे होत असला तर मला असं वाटतं की समजून घ्या, भागवत दादा आहे. आज तुमचे उदाहरण देईल मी सर्वांना, बरोबर. भागवत दादाला मी सांगितलं की भागवत दादा आपल्याला असं असं कार्य करायचं आहे, अथवा लहानशी गोष्ट की माझे मित्र असले, पक्के मित्र आहे आम्ही, आणि मी सांगितलं की हा जो विशाल आहे ना तो असा आहे. आता आपली मित्रता आहे, मला विश्वास आहे की भागवत दादा माझं हृदय मी तुमच्या समोर खाली केलं, पण तुम्ही काय केलं, विशालचे चांगले संबंध ठेवण्यासाठी मी केलेली गोष्ट विशालला सांगितली. म्हणजे काय झालं, विशालला गोष्ट जेव्हा सांगितली, एकतर विशाल जर माझ्याकरता बळवान असला तर विशाल माझ्याकडे येऊन झगडा करेल, बराबर, एकतर मारामारी होईल, एकतर तो मनामध्ये ठेवून ठेवेल, 10 वर्षानंतर त्याचा वैर घेईल, बराबर. हे सामान्य गोष्टी आहे जीवनातल्या. तर याच्याने काय होतं, एकतर ते गोष्ट जो मला जेव्हा सांगेल तेव्हा मला काय होईल, अरे मी तर यांना माझा पक्का मित्र समजलो होतो, पण हे तसे नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला, मग मी पण मनामध्ये ठेवेल की माझं काम यांनी बिघडवलं होतं, अथवा यांच्याशी माझे चांगले संबंध होते, मी यांना गोष्ट सांगितली तर यांनी 1चं 2 करून सांगितलं. आपल्या खानदेशात तशी रीत आहे, 10 ओटे असले, पहिल्या ओट्यावरती जर गोष्ट झाली की मातीचा लाडू, तर शेवटी जाता जातापर्यंत तो सोन्याचा लाडू होतो. समजले तुम्ही. मी सांगितलं इथून की मी आज खिचडी खाल्ली, तर शेवटी जाता जातापर्यंत असं येतं की आज तर श्रीखंड खिचडी होती. तर हा डिफरंट आहे. आपण म्हणतो ना की मिरची मसाला टाकून सांगतो, तशी गोष्ट आहे. तर कोणाचा विश्वासघात करणं, कोणी तुम्हाला तुमचा व्यक्ती समजून सांगितलेली गोष्ट दुसऱ्यांना सांगणे, हा एक मोठा विश्वासघात आहे. अथवा आपण भगवान स्वामीनारायणचे आश्रित आहोत, आपण भगवान सोबत पण विश्वासघात करतो. कसा, आपण भगवान स्वामीनारायणचे आहोत, भगवानची माळा आपण घातली. आता तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जात असले, कुठे दुकानावरती काम करत असले, तुम्ही त्यांच्या मालिकाला अधीन आहोत. तुमच्याकडे ज्या प्रोडक्ट येतात, तुम्हाला जो फायदा होतो, तो जर तुम्ही दुसऱ्या दुकानदाराला सांगा तर तुमच्या मालकाची दुकान कमी चालेल. हा एक विश्वासघात असतो. विश्वास असतो की हे नाही सांगणार. म्हणून विश्वासघात कधी करू
नाही, तुम्ही जेव्हा विश्वासघात करता तेव्हा तुमच्याच वरचा विश्वास हा कमी होत असतो. समजले? म्हणून 5वं कारण कोणतं आहे? कधीही कोणा, आणि भगवान स्वामींनी शिक्षापत्रीमध्ये पण सांगितलं बरं, की विश्वासघात कधीही करू, विश्वासघातो केव्हा पण करू नये. त्यानंतर सांगितलं 6वं कारण, हे खूप मस्त आहे. कारण शिवाय कधी खोटं बोलू नये. 6वी मध्ये गुजरातीच्या पाठ्यक्रमामध्ये खूप सुंदर गोष्ट यायची, लगभग तुम्ही ऐकली असेल. एक गाई म्हशी चालणारा होता, झाडावरती बसला होता आणि त्यांनी गाव लोकांना त्यांची मस्करी केली. काय केली? की आता मी गाव लोकांना टाइमपास होत नाहीये, काय करू, वाघ आला वाघ आला असं म्हटलं तर सर्व लोक ऐकली ना, धावत आले. गाव लोक म्हणतात, का रे कुठे आहे वाघ? म्हणतो कुठे आहे, मी तर मजाक करत होता म्हणे, मस्करी करत होता. पण जेव्हा दुसऱ्या वेळेस खरोखर वाघ आला तेव्हा वाघ आला झाडावरती चढला, पण लोकांना काय झालं, हा तर मस्करी करतो, जाऊ द्या काही जायचं नाही. लोक कोणीही गेले नाही. 2-3 गाई म्हशींना मारून तो वाघ निघून गेला. म्हणून कधी कारण वगैर खोटं बोलू नाही. कारण वगैरे जो खोटं बोलतो त्याच्यावरती कधी दुसरा मनुष्य विश्वास करत नाही. अमुक असतात ना, मस्करी करणारे असतात, तर त्यांनी जर सांगितलं तरी पण आपल्याला खरं वाटत नाही. अमुक वेळी म्हणतात कोणी की तुम्हाला बोलवताय, तर आपल्याला माहिती आहे इथं मस्करी करता, आपल्याला बस हैराण करण्यासाठी करत असतील, म्हणून आपण त्यांच्यावरती विश्वास करीत नाही. तुम्ही लोकांसोबत जसा व्यवहार करसाल, दुनिया आहे ना हे आरशासारखी आहे. तुम्ही जसा आता आरशाच्या समोर तुम्ही उभे राहा, एक हात गालावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा, तर समोर आरशामध्ये पण तसंच दिसतं. जसा तुम्ही दुनियाच्या समोर व्यवहार करसाल तसाच व्यवहार तुम्हाला दुनिया दाखवते. म्हणून हमेशा आपण योग्य व्यवहार ठेवावा. मी काल प्रवचनामध्ये नावीला सांगितलं की आपण चांगले होऊन जा. मी एक उदाहरण दिलं होतं इथलंच. आपले ते लहानसे पुष्कर भगत आहे ना, ते इथे बंगईवरती झोपले होते, उलटे झोपले होते, आणि पीपी स्वामी आणि आम्ही तिकडे बसलो होतो. तर हे जे बाकीचे भगत ना ते सर्व तिकडनं आले, ते उलटे झोपले होते. म्हणजे काय म्हणायचे माहितीये का? दुनिया उलटी आहे. काय म्हणायचे? दुनिया उलटी आहे. हे सिद्धेश भगत उलटे आहे, बाकीचे सर्व प्रदीपदादा ते काम करणारे होते, हे प्रदीपदादा उलटे आहे. तर पीपी स्वामी आणि आम्ही बसले होते. गुरु म्हणाले दुनिया उलटी नाही आहे, तू सीधा होऊन जा म्हणजे दुनिया सीधी आहे. समजले? तू सीधा होऊन जा म्हणजे दुनिया सीधी आहे. मग तो उभा झाला आहे लहानसाच, म्हणजे उभा झाला, हा बरोबर आहे म्हणे, दुनिया सीधी आहे. म्हणजे आपण सीधे असले तर पूर्ण दुनिया आपल्याला सीधी असते. आपण लाल कलरचा चष्मा घातला असता तर पूर्ण दुनिया आपल्याला लाल दिसते. हिरव्या कलरचा चष्मा घातला तर पूर्ण दुनिया हिरवी दिसते. ब्लॅक कलरचा गॉगल्स घातला तर पूर्ण दुनिया ब्लॅक दिसत असते. आपला जसा दृष्टिकोन, कोणी म्हणतात की दुनिया तर हा बकवास आहे, स्वार्थी आहे, तर त्याला पूर्ण दुनिया स्वार्थी दिसणार आहे. पण कोणी असतं दुनिया तर चांगली आहे. भगवान कृष्ण यांनी युधिष्ठिरांना विचारलं दुनिया कशी आहे? युधिष्ठिर महाराज म्हणतात सर्व चांगली आहे. दुर्योधनाला विचारली तर पूर्ण दुनिया स्वार्थी आहे. तर आपला दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. कारण की जहाजचा लहानशी पण दिशा फिरली तर पोहोचायचं असतं कुठे नाही, जहाज पोहोचून जातं दुसऱ्या जागेवरती. म्हणून हमेशा जीवनामध्ये खूप गरजेचं आहे आपला दृष्टिकोन हमेशा चांगला असायला पाहिजे, आणि दुनिया पण तशीच आपल्याला दिसत असते. म्हणजे यामध्ये मी सांगत होतो की 6वं जे कारण आहे दुःखी होण्याचं ते आहे कारण वगैरे खोटं बोलणं. म्हणून कधी कारण वगैरे केव्हाही खोटं बोलू नये. त्यानंतर 7वं कारण आहे दुःखी होण्याचं, तुम्ही कोणाला सांगितलं की ह्या दिवशी तुम्ही सर्व काम धंद्यावालेच आहात अथवा लहान मोठे काहीतरी व्यवहारांमध्ये तुम्ही कार्य करत असताल, तर तुम्ही सांगितलं की ह्या दिवशी मी तुमचं काम करून देईन,
आणि त्या दिवशी तुम्ही समजा तुमच्यासोबत पण अनेक अनुभव होत असतील. तुम्ही कोणाला सांगितलं की हे काम करायचं आहे, त्या माणसाने जर 2-3 दिवस लांबवलं तर आपण काय म्हणतो? फेकू जाऊ द्या, रिकामा येत होता. बस हेच आपल्यासोबत पण घडतं. आपण नक्की केलेलं कार्य जर लांबवलं तर आपण दुःखी होत असतो. एकतर तुम्ही धंदाधारी असले, तुम्ही जर कोणाला सांगितलं, समजून घ्या तुमचा कलरचा कामाचा काही बिझनेस आहे, रेतीचा आहे, तुम्ही जर कोणाला तुम्हाला जर कोणी सांगितलं की आपल्याला 2 रेती ट्रॅक्टर टाकायचं आहे, तुम्ही सांगितलं हो टाकतो ना संध्याकाळी. मग तुम्ही रात्री 10 वाजता फोन करा, हो टाकतो ना सकाळी फोन केला, हो आज संध्याकाळी तर नक्कीच टाकतो. 3-4 दिवस लांबवतो, मग आपल्याला त्या माणसावर विश्वास पूर्ण होऊन जातो, कमी होऊन जातो. बस सेम आपल्यावरती पण तीच परिस्थिती आहे. आपण पण कधी आज नक्की केलेलं कार्य कधी पुढे ढकलू नाही. त्याच्याने तुमची जी इम्प्रेशन आहे ते डाऊन होत असते, अथवा तुमच्यावरचा जो विश्वास आहे तो कमी होत असतो. तुम्ही धंदाधारी असले, काही कार्य करत असले, तर नोकरीवरती असले, तुमच्या साहेबांनी तुम्हाला जो प्रोजेक्ट दिलेला असला तर तो तुमच्यावरचा विश्वास तो कमी होऊन जातो आणि त्याच्या कारणाने तुम्ही दुःखी होत असतात. म्हणून हे 7वं कारण आहे. 8वं कारण नसताना सल्ला देणे, त्याची पण किंमत नसते. तुम्हाला कोणी विचारायला येईल तेव्हा तुम्ही बोला. मी अनेक वेळी एक प्रसंग सांगतो राजा भोज यांचा. राजा भोज एक वेळी राणीच्या मेहलामध्ये गेले आणि त्यांची राणी आणि एक दासी हे गोष्टी करत होते आणि तेवढ्यामध्ये गोष्टी करत होते आणि काहीतरी गोष्ट निघाली आणि त्यामध्ये राजा भोज यांनी येऊन मध्येच गोष्ट काढली. 2 व्यक्ती गोष्ट करताय आणि तिसरा जाऊन गोष्ट करतो, म्हणजे तरतच राणी होत्या. तर राणी असं बोलाले, किती मूर्ख आहे म्हणे तुम्ही. काय म्हणाले? राजा आहे बरं, राजा भोज आहे, पण राजा भोज असे नव्हते की तलवार काढली आणि डोकं उडवलं. खूप, कारण की कालिदास सारखे कवी त्यांच्या राज दरबारामध्ये होते, विद्वान होते, ज्ञानी होते, तेव्हा काही बोलले नाही. खूप विचार केला पण प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की राणी मला मूर्ख का म्हणाली. दुसऱ्या दिवशी सभा भरून बसले आणि कालिदास थोडे उशिरा आले आणि त्यावेळेला भोज राजा होते ते कालिदासजी यांना म्हणतात, का हो किती मूर्ख आहे तुम्ही. आणि त्यावेळेला कालिदास म्हणतात, मी मूर्ख आहे? अरे मूर्ख कोणाला म्हणतात? मूर्ख कोणाला म्हणतात? खादन्न असा मी पिबन्न जल्पे, की जेवण करता करता जो हास्य करतो त्याला मूर्ख म्हणतात. पान करत असतो तेव्हा जो चालतो त्याला मूर्ख म्हणतात. द्वाभ्याम तृतीयो न भवानी राजन, 2 जण गोष्टी करत असले आणि तिसरा मध्ये फुडफुड करतो त्याला मूर्ख म्हणतात. मी तर असं काहीच केलं नाही. तेव्हा राजा भोजला लाईट झाली की त्या 2 जण गोष्ट करत होते आणि मी तिसरा गेलो. द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन किम कारणम भोज भवामी मूर्खम. तर हे भोजराजा मी मूर्ख कशा प्रकारे झालो. तेव्हा राजा भोज म्हणतात, तुम्हाला नाही, काल राणी मला मूर्ख म्हणाली होती, तेव्हा आता मला कळतंय की त्या 2 जणी गोष्टी करत होत्या आणि तिसरा मी जाऊन बोललो म्हणून राणी मला मूर्ख म्हणाली. म्हणून हा एक खूप मोठा विवेक आहे. 2 जण गोष्टी करत असले तर साईडला उभं राहावं, त्याची नजर आपल्यावरती पडेल, तो आपोआप आपल्याला बोल काय काम आहे. बाकी मध्ये जर तुम्ही जा तर 100% नक्कीच आहे की त्या दोघांची पण मनामध्ये काहीतरी कुठे आला, आम्ही गोष्ट करत होतो. तर विनाकारणाने सल्ला देणे ते पण कामाची नाही. त्याच्यात तो पण खूप मोठं दुःखी आहे, दुःखाचं कारण की जेव्हा खरोखर गरज असते तेव्हा तुम्हाला कोणी विचारायला येत नाही. त्यानंतर 9वं सांगितलं की जे सुख तुम्हाला भेटलं होतं, अमुक असतात ना की 10 वर्षापूर्वी आमच्याकडे खूप सुख होतं पण आता कसे दुःखाचे दिवस आहे. म्हणजे आता पण काही दुःख नसतं, त्यावेळेला आपण 2च भाकरी खात होतो, आता पण 2च भाकरी खात आहोत. पण त्या टायमाला आपल्याकडे 4 व्हीलर होती ना, आता 2 व्हीलर आहे.
दुःख कशाचं आहे की त्या टायमाला 4 मजली बिल्डिंग मध्ये राहत होतो, पण आता 1 मजली बिल्डिंग मध्ये भाड्याच्या घरामध्ये राहतो, याचं दुःख आहे. म्हणून पूर्वीच्या सुखाला याद करून आता दुःखी होणं हे दुःखाचं कारण आहे. आणि ते तुम्हाला दुःखच देईल, ते कधी तुम्हाला सुख देणार नाही. म्हणून कधी भूतकाळाला याद करून दुःखी व्हायचं नाही. हे खूप मोठं दुःख आहे. दुसरं एक दुःख आहे की दुसऱ्यांच्या सुखाला पाहून मनुष्य जास्त दुःखी होतो. स्वतःचा 6 मजली बिल्डिंग असली पण बाजूवाल्याने जर 8 मजली केली तर तो 6 मजलीमध्ये राहत राहत दुःखी होत असतो. तुमच्या घरी जर 4 व्हीलर असली, दुसरा जर 2 व्हीलर पण आणतो, तरी पण आपण घरी बसलो बसलो दुःखी होत असतो. हे पण एक खूप मोठं दुःखाचं कारण आहे. म्हणून गेलेलं जे सुख आहे त्याला याद करून कधी दुःखी व्हायचं नसतं. गेलं तर गेलं, आता काय करायचं आहे ते मुख्य आहे. आणि शेवटचं सांगितलं की हमेशा जो स्वतःचाच विचार करतो तो मनुष्य दुःखी होतो. अमुक असतात ना स्वार्थी की जे स्वतःचाच विचार करतात, पण स्वतःचा विचार जो मनुष्य करतो त्याला दुनिया पण एक बाजूला टाकून देतो. हा तर स्वार्थी, जाऊ द्या, आपला कधी विचार करत नाही. एक लहानसं उदाहरण देतो. तुम्ही एकले हॉटेलमध्ये जाऊन जेवण करा, फॅमिलीला घेऊन न जा. आज माझा तो उपवास आहे आणि असं म्हणून कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन मंचुरियन खा, तर मग एक आता आपल्या गावांकडे जे जास्त क्रेज आहे बड्डेच्या दिवशी 10,000चा तर खर्च करूनच टाकता. तुमच्या बाकीच्या सर्वांच्या घरी तुम्ही जेवणाला जा, बड्डेला जा, आणि तुमचा बड्डे असला आणि त्याच दिवशी तुम्ही काय म्हणता बरं, कुठेतरी पद्मालयला निघून जा, तरसोदला निघून जा, तर मग दुसऱ्या वेळेस कोणी बोलवणार आहे का तुम्हाला? जाऊ दे रे, त्याला नको बोलवा, तो तर त्याच्या बड्डेला जेवण नाही देत, मग आपण का बोलवायचं त्याला? एक सामान्य उदाहरण सांगितलं तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे जो स्वतःचाच विचार करतो, जसा कोणतं कार्य असलं तर ते कार्य नाही केलं तर स्वतःच करून घेतलं. समजून घ्या, तुम्ही वडतालला गेले असले, तुम्हाला जर कोणी सांगितलं वडताल गेले आहात तुम्ही, तर कुंकाचा डबा घेऊन आण जा. आपले सांगतात ना जास्त, घनश्याम महाराजची मूर्ती घेऊन आण जा. आता तुमच्याकडे गाडी असली, कुंकाचा डबा लहानसा असला, पण तुम्ही काय, जाऊ द्या, काय करायचं त्याचं काम, तेवढ्यात तर होऊन जातं. त्याला तर कुंकाचा डबा नयन स्वामी आणूनच देतील, त्याची चिंता नाही. पण 5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर की 6 महिन्यानंतर जे तुम्ही घनश्याम महाराजची मूर्ती तुमच्यासाठी आणले, त्यांचेच जर कपडे तुम्हाला आणायचे असले आणि तोच माणूस जर त्या टायमाला तिथे गेला असला तर, अरे तू आणला होता का माझा कुंकाचा डबा, आता मी कशाला आणू? मग स्वतः जावं लागतं, स्वतः आणावं लागतं, दुसऱ्यांना आजीजी करावं लागतं. म्हणून स्वतःचाच विचार जो करतो तो पण हमेशा दुखी होत असतो. असताना पंगत पडली असली, स्वतःच्या पानावरती वाढलं म्हणजे चला करा सुरू, जेवणाचा पण मागचे बाकी आहे. अमुक वेळी असताना की अस्तप 2 जणांचं बनवलेलं आणि 5 जण जर जेवणाला येऊन गेले तर तो पहिला बसून जातो की आपलं होऊन जाऊ द्या, नंतर पाहता ये सर्व. मग दुसऱ्या वेळेस जेव्हा वेळ येते ना, तेव्हा मग ते तुम्हाला उपवाशी ठेवतात. हे सामान्य व्यवहारातील आपले मी तुम्हाला सांगितले. म्हणून 10वं जे लक्षण आहे ते आहे की स्वतःचा जो विचार करतो तो मनुष्य हमेशा दुखी होत असतो. म्हणून हमेशा हे जे 10 कारण आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये कधीही येऊ द्यायचे नसतात. याच्या विपरीत जे सद्गुण आहे ते आपल्यामध्ये आणावे. आज तर आपल्याला मुख्य आपल्याकडे भरपूर टाइम आहे. आपल्याला काय काम आहे? कोणाला काम आहे का 12 वाजेपर्यंत? काहीच काम नाही. यामध्ये एखाद वेळा आपण धून बनवून घेऊ. आणि आज आपल्याला शतानंद स्वामी यांचे जीवन चरित्र ऐकायचे आहे. शतानंद स्वामी यांच्या जीवनामध्ये पण असे सद्गुण होते. एक सामान्य जीव भगवंतापर्यंत कसा पोहोचतो त्याचं मी तुम्हाला, आपल्याकडे अजून 20 मिनिटं आहे, 20 मिनिटामध्ये शतानंद स्वामी यांचं जीवन सांगतो. आणि नंतर आमची डेलीची जी कथा होते त्याच्यात पण मी सांगतच राहतो. आपला शाकोत्सवची कथा झाली,
पण नंतर आम्ही जेव्हा 2-3 वेळा इथे कथा केली सकाळी सकाळी, मी त्यामध्ये शाकोत्सवची बाकी राहिलेली कथा सांगितलीच होती. मूळजी ब्रह्मचारीची गेल्या रविवारी आपण कथा केली. ते मूळजी ब्रह्मचारीची कथा झाल्यानंतर जे बाकीचे प्रसंग होते ते सकाळी जे सभा होते तिच्यात मी सांगितलेच होते. म्हणजे सकाळी सकाळी, आता तर थंडी जास्त असते पण जर समय असला तर आपण सर्वांनी यावं. तर मूळ म्हणजे शतानंद स्वामी कोण हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण की इथे मला दिसत आहे आज जे चेहरे आहे, आज तर राजूदादाकडे दुकानाचं उद्घाटन आहे म्हणजे हरिभक्त येऊ शकले नाही, अमुकला आज रविवार भेटला आहे म्हणजे आज तर आरामात उठायचं आहे म्हणून काही येऊ शकले नाही. पण माझ्यासाठी तर तुम्ही 2 जण आले असते ना तरी पण मी एवढी कथा केली असती, कारण की आपल्याला क्वांटिटी नाही क्वालिटीची गरज आहे. आपले भागवत दादा एकले आले असते तरी पण आपण कथा झाली असती, भगवानची 2 झाली असती. कारण की मी हमेशा सांगतो की 2 वस्तू हमेशा स्वतःच कराव्या. 2 वस्तू स्वतःच कराव्या. एक तर भोजन स्वतः करावं. माझा भाऊ भोजन करून गेल ना माझं पोट भरलं जाईल असं होतं का? माझी पत्नी भोजन करून गेल ना माझं पोट भरलं जाईल होतं का? की माझे पती भोजन करून घेतील ना माझं पोट भरलं जाईल असं होत नाही. स्वतःच डिश ठेवावी लागते, स्वतःच हाताने खावं लागतं, तेव्हा पोट भरलं जातं. बस तसंच भजन पण स्वतःच करावं लागतं. भजन आणि भोजन स्वतः करावं तेच कामाचं. बाकी दुसरा करेल, माझा मुलगा भजन करेल तर मला मिळेल, तो त्याचं करेल. म्हणून भजन हे हमेशा स्वतः करावं. गुणातीतानंद स्वामी यांनी खूप सुंदर म्हटलं आहे, कोणी लोभी मनुष्य असला, ज्या प्रकारे धनाचे मोठे ढीग करून ठेवतो त्या प्रकारे भगवंताच्या भक्तांनी पण भजनाचे मोठे ढीग करून ठेवावे. धनी जेव्हा गरज पडते तेव्हा कोणी शेठ काम लागलं म्हणजे ते पैसे वापरतो, त्याच प्रकारे तुम्हाला जेव्हा गरज पडते त्या टायमाला हेच केलेले सत्कार्य तुम्हाला कामा येत असतात. भगवान स्वामीनारायण म्हणतात की भगवान केलेले जे सत्कार्य असतात, भगवंताच्या भक्ताला जर मोठं दुःख येणार असलं, भगवंतांनी शब्दाचा तिथे प्रयोग केला की सुडीचं दुःख येणार असलं. पूर्वीच्या समयी एक नियम होता की चोर पकडला म्हणजे डायरेक्ट मस्तक कापून टाकत होते, तर ते काट्याने मिटत असतं. जर सुडीचं दुःख असलं तर ते काट्याने मिटत असतं. त्यामध्ये भगवान स्वामी यांनी एक मोठा प्रसंग सांगितलाय की चोर होते, चोरी करायला गेले, सत्संग चालत होता, तर एक चोराला काटा लागला, तर तो त्या सत्संगामध्ये बसून गेला. 3 चोर चोरी करायला गेले, राजाने पकडले. आता राजाला कळालं की कोण कोण होते, तर 4 पकडले आणि 4 मारून टाका. पण त्या टायमाला सत्संगामध्ये जो चोर बसला होता त्याने सांगितलं, मी तर सत्संगामध्ये बसलो होतो. विचारा म्हणे लोकांना. लोकांनी सांगितलं की हो म्हणे, हा रात्रीला आमच्या सोबत सत्संगामध्ये बसला होता, तो वाचून गेला, बाकी 3 मारून टाकले. भगवान म्हणतात बस त्याच प्रकारे येणारा मोठं दुःख भगवान लहानशामध्ये पूर्ण करत असतात. मोठा ऍक्सिडेंट होणारा असतो काका, पण तो लहानसा होऊन जात असतो. तर हे आपण केलेले जे सत्कार्य आहे त्याचं फळ आहे. म्हणून भगवान स्वामीनारायण हे आपल्याला मिळाले आहे आणि आपण त्यांचं भजन करतो. आपल्या जीवनामध्ये अनेक असे येणारे दुःख भगवान स्वामीनारायण कापत असतात. म्हणून आज आपण जे कीर्तन म्हटलं ना मूळजी ब्रह्मचारीचं, त्यामध्ये खूप सुंदर ओळ आली. दुःख पडे दिलगीरन थाओ, सुख मळे हर खाई न जाओ. दुःख आलं तेव्हा अरे 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 मला दुःख येऊन गेलं, मी भगवानचं भजन करतो. आणि सुख आलं तेव्हा आपण फुग्यासारखं फुलून जायचं नाही. मूळजी ब्रह्मचारी म्हणतात हमेशा भगवंताचं भजन करत राहावं. तर हे जे शतानंद स्वामी होते यांना भगवान कसे मिळाले? ज्या प्रकारे भगवान कृष्णाला जर तुम्हाला ओळखायचं असलं तर कोणता ग्रंथ वाचावा? भागवतजी ग्रंथामध्ये भगवान कृष्णाचे चरित्र आहे. भगवान रामची कथा ऐकायची असली पूर्ण तर रामायण ग्रंथ वाचावा. आणि भगवान स्वामीनारायणला जर योग्य रीतीने समजायचे असेल तर कोणता ग्रंथ? सत्संगी जीवन ग्रंथ.
तो सत्संगी जीवन ग्रंथ लिहिणारे कोण होते? शतानंद स्वामी होते. आणि शतानंद स्वामींचं जीवन चरित्र आपण ऐकणार आहोत. शतानंद स्वामी म्हणजे कोण? तर मैत्रेय ऋषी होते. कोण? मैत्रेय ऋषी. या बद्रिकाश्रमची सभाचं तुम्हाला कथा माहिती आहे. दुर्वासाचा शाप झाला आणि त्या सभामध्ये मैत्रेय ऋषी पण होते. आणि ते मैत्रेय ऋषी सत्संगामध्ये जन्माला आले आणि ते मैत्रेय ऋषी शतानंद स्वामी झाले. अमुक संतांच्या मुखातून ग्रंथांमध्ये वाचलं नाही, पण मी असं ऐकलंय की शतानंद स्वामी हे भगवान वेदव्यासजी यांचे अवतार होते. कारण की शतानंद स्वामी यांची हाईट 9 फुटाची होती. किती? 9 फुटाची. आज दुनियामध्ये सर्वात उंच माणूस तो 9 फुटाचा आहे. तर भगवान स्वामीनारायणचे जे सेवक होते शतानंद स्वामी, त्यांची हाईट 9 फुटाची होती. भगवान वेदव्यास त्यांची हाईट 18 फुटाची होती. भगवान वेदव्यास यांची हाईट किती होती? 18 फुटाची होती. आणि त्या काळामध्ये तर म्हटलंच जात होते ना की नारियळाचा झाडा एवढे एवढे लोक होते. आणि शास्त्रांमध्ये पण लिहिलं आहे, जसा जसा कलियुग वाढेल तसे तसे लोक ठेंगणे होत जातील. दक्षिणमध्ये तुम्ही जा तर लोक उंच उंच असतात. आणि कलियुगामध्ये धीरे 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 लोक 4 फुटाचे, 3 फुटाचे आणि धीरे 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 2 फुटाचे होतील ना 1.5 फुटाचे होतील. दिसतात आहे कुठे कुठे आता. धीरे धीरे कलियुग हा बसत चालला आहे. तर हे शतानंद स्वामी 9 फुटाचे होते. आणि भगवान वेदव्यासजी सारखी प्रतिभा होती. तर शतानंद स्वामी यांचं जीवन चरित्र आपण आज ऐकू. सत्संगी जीवन ग्रंथामध्ये सुरत मुनी यांनी प्रतापसिंह राजाला ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे मी तुम्हाला श्रवण करवतो. मिथिला प्रदेश आहे. मिथिला म्हणजे माहिती आहे कोणाला? मिथिला म्हणजे प्रदेश. आपल्याला मिथिला प्रदेशचं नाव ऐकता बरोबरच कोणाची याद येते? बरोबर, कोणाची? सीताजी यांची याद येते. सीताजी कुठल्या होत्या? मिथिलाच्या होत्या. राजा जनक यांचं शासन होतं मिथिलावरती आणि त्यांच्या पुत्रीचं नाव होतं सीताजी. तर सीतामैया या मिथिला नगरीच्या होत्या. आणि ज्या वेळेला ही जी मिथिला नगरी होती त्यावेळेला त्यावेळेचं आताचं जे आपण काशी म्हणतो ते म्हणजे मिथिला. म्हणजे त्या टायमाला विद्वानांची नगरी ते मिथिला म्हटली जात होती. आणि अशा विद्वानांच्या भूमीवरती, ज्या भूमीवरती माता सीता जमिनीमधून निघाल्या त्या भूमीवरती शतानंद स्वामी यांचं प्रागट्य झालं. त्यांच्या वडिलांचं नाव विष्णुदत्त असं होतं आणि त्यांना शतानंद नावाचे पुत्र झाले. घरचंच नाव शतानंद होतं. बराबर. ते ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणारे होते आणि अनेक सद्गुण त्यांच्या जीवनामध्ये होते. वेद शास्त्र धीरे धीरे वडिलांनी शिक्षा दिली. वडील पण विद्वान होते विष्णुदत्त. आणि शिक्षण देऊन एवढे विद्वान झाले, 8 वर्षाचे होताच त्यांना यज्ञोपवीत संस्कार दिले. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला समजेल अशा भाषेत. यज्ञोपवीत संस्कार देऊन त्यांना वेद वेदांतांचा अभ्यास करवला. आता हे तर मैत्रेय ऋषी होते. म्हणजे मैत्रेय ऋषी यांना तर काही फक्त मनुष्य चरित्र करीत ते शिकले, पण थोड्याच वर्षामध्ये सर्व शास्त्रांचं ज्ञान शतानंद यांना झालं. सुरत मुनी म्हणतात, हे प्रतापसिंह राजा, शतानंद लहान वयापासूनच दयाळू स्वभावाचे होते, उदार आणि मृदुभाषी होते, अहिंसा धर्माचे पालन करणारे होते आणि भगवान श्रीहरी यांच्याविषयी त्यांना खूप प्रेम होता. आणि भगवान श्रीहरी त्यांचे मला प्रत्यक्ष दर्शन करायचे आहे असा लहानपणापासूनच त्यांनी एक ध्येय नक्की केलेला होता. एकच ध्येय की मला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन करायचे आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये एक ध्येय नक्की असायला पाहिजे. बस जगतो आहे, 2021 पण पुरा होऊन जाईल, 22 पण येऊन जाईल,
2050 पण पुरा होऊन जाईल, पण आपल्या जीवनाचं ध्येय जर काहीच नसलं तर काही नाही, हजारो लोक जन्मतात ना हजारो लोक मरतात. पण जीवनाचं एक ध्येय नक्की करावं दरेक मनुष्याने. मग ते ध्येय तुमच्या कोणत्या पण प्रवृत्तीमध्ये असावं. आणि भगवंताच्या भक्तांचं तर एकच ध्येय असतं की मला भगवंताला प्रसन्न करायचे आहे. भगवंताच्या भक्तांचं ध्येय असतं, आज अनेक इथे हरिभक्त आहे की मला 11 पौर्णिमा वडतालच्या भरायच्या आहे. तर हा एक ध्येय असतो. म्हणून ध्येय हा सर्वांनी जीवनामध्ये अवश्य नक्की करावा. कारण की ध्येयशिवायचं जीवन हे तर गाई म्हशी ते पण जगतच आहे, खाऊन पिऊन मस्त झोपतात, काहीच त्यांना दुःख नाही आहे. पण ध्येय हा मनुष्याच्या जीवनाचा असावा. अमुक आहे तर त्यांना असं वाटत असेल की बस आता तर पूर्ण होण्यामध्ये अर्धी जिंदगी तर निघून गेली. पण तुम्ही ध्येय नक्की करा की चला आता रिटायर झालो आहोत तर आता भगवान मला अंत समय घ्यायला येतील एवढं तरी मी भजन करतो. आतापर्यंत 5 माळा करत होतो, दररोज मी 21 तरी माळा करतो. हा ध्येय ठेवावा. म्हणून ध्येय हा दरेक मनुष्याच्या जीवनात खूप गरजेचा आहे. आणि जो ध्येय नक्की करतो, मी हमेशा सांगतो तुम्ही ध्येय करा की मला मंगळपर्यंत पोहोचायचं आहे. पण तुम्ही मंगळपर्यंत नाही पोहोचू शकले पण चंद्रापर्यंत तर पोहोचू शकसाल. ध्येय हा हमेशा उच्च ठेवावा. आणि शतानंद यांचा ध्येय काय आहे की मला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन करायचं आहे. आपल्यासारखेच सामान्य आहे. पण बघा आता ध्येय नक्की केला, मला 1 वर्षामध्ये 1,00,000 टन वर काढायचं आहे. तर मनुष्य मेहनत करतो की नाही? रात्री 12-12 वाजेपर्यंत करतोच. तर तसा ध्येय नक्की असायला पाहिजे. आपण असे ध्येय नक्की करतो, पण असा ध्येय कधी नक्की करत नाही की माझ्या मुलांना मला संस्कारी बनवायचे आहे किंवा माझ्या परिवारासाठी मला अर्धा तास दररोज काढायचा आहे, त्यांच्यासाठी मला जीवन जगायचं आहे. आपण त्यांना धन संपत्ती कमवून देतो पण त्यांच्यासाठी 1 तास आपण काढू शकत नाही. म्हणून इथे आलेल्या सत्संगींनी मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही इथे सत्संगामध्ये रविवारी तर याच, पण आता आपण सर्व सत्संगी आहोत, पैसे तर आपण कमवूच. बघा 1 भाकर कमी खायला मिळाली, 1 पोळी कमी खायला मिळाली तर त्याचं दुःख आपल्याला होणार नाही. पण आपला परिवार जर संस्कारी असला, आज मी अनेक इथे जळगावमध्ये पण पाहिले, पैसे भरपूर आहे पण मुलं ऐकत नाही. काय कामाचं ते धन संपत्तीनं ते. म्हणून 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटं पूर्ण परिवाराला घेऊन तुम्ही कोणताही ग्रंथ वाचा. मग तुम्ही वारकरी संप्रदायाचा ग्रंथ वाचा, नाथ संप्रदायाचा ग्रंथ वाचा किंवा वचनामृत वाचा, कोणताही ग्रंथ वाचा, शिक्षापत्री वाचा. 5 श्लोक शिक्षापत्रीचे मराठी वाचा, संस्कृत नाही मराठी वाचा. पण परिवाराला सोबत घेऊन वाचा. 2-3 दिवस लाज शरम म्हणजे आपल्याला असं वाटतं, संकोच वाटतो, अरे काय सोबत राहतो, असा संकोच होईल. पण तुम्ही बघा महिन्यापर्यंत ही प्रवृत्ती तुम्ही 15 मिनिटं परिवारजनांना एकत्र घेऊन करा, नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल दिसेल. आता हे अनंतदादा गजूदादा आहे ते आम्हाला सांगता अमुक वेळी की आधी होत होता बस चालूच होतं, पण आता मुलं घरामध्ये आरती करता, प्रार्थना करता, तर घराचा काहीतरी अलगच एक ऊर्जा उत्पन्न होत असते घरामध्ये. तर आपण सर्वांनी करण्यासारखं आहे. बस दररोज रविवारी सत्संग तर होणारच आहे, पण हे आपण करा. काय करायचं आहे? म्हणून इथे भगवानच्या साक्षीमध्ये सर्व नियम घ्या. यचन पाटील काका तुम्ही नियम घ्या, तुम्ही सर्वेचे सर्व नियम घ्या. के भागवत दादा सर्वे सत्संगी इथे आलेले मला 500 जण नियम घेतील त्याचं नाही, पण आलेले 20 जण नियम घ्या की आम्ही डेली 2 जण असले, गाजरे दादा 2 जण असले तरी पण दररोज संध्याकाळी 15 मिनिटं टीव्ही बंद करून, मोबाईल स्विच ऑफ करून, मोबाईल एक बाजूला सायलेंट करून 15 मिनिटं आम्ही कोणता तरी ग्रंथ वाचू. किती मिनिटं घेताय का सर्व नियम? हा तुमच्या फायद्यासाठी, मला यामधून काही फायदा होणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये हा हमेशा एक ऊर्जा उत्पन्न होईल. ती ऊर्जा तुम्हालाच कामा लागणार आहे. तुमच्या परिवारामध्ये संस्कार येतील.
संत कितीही सांगितलं ते तर एक रविवारी 1 तास सांगणार आहे, पण असं जर करसाल तर हे डेलीचं तुमच्या जीवनामध्ये होऊन जाईल. आणि विज्ञान असं म्हणतं, कोणती पण प्रवृत्ती तुम्ही 21 दिवसांपर्यंत कंटिन्यू करा, ते तुमच्या जीवनाचं एक रुटीन होऊन जात असतं. मग ते 22व्या दिवशी तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला तरी पण त्याच्याशिवाय तुम्हाला मन लागणार नाही. म्हणून सर्वांनी 21 दिवस तरी कंटिन्यू करायचं आहे, बरोबर. तर हे जे होते शतानंद, यांना खूप गोडी होती भगवंताला प्राप्त करायची. आणि भगवंताला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मोठा इंजिनियर व्हायचं असलं, डॉक्टर व्हायचं असलं तर काय करावं लागतं? त्याचे पुस्तकं वाचावे लागतात ना. मग भगवंताला प्राप्त करायचं आहे, काय करायचं? ग्रंथ वाचायचे. तर शतानंद होते ते श्रीमद भागवत ग्रंथ वाचायचे आणि त्यामध्ये पण विशेष करून पंचमस्कंद वाचायचे आणि मनन चिंतन करायचे. त्यामध्ये एके दिवशी वाचता वाचता पंचमस्कंदामध्ये कथा आली की भगवंताच्या भक्तांसाठी, आपण सर्व भगवंताचे भक्त आहोत, आपल्यासाठी भगवान नर नारायण देव बद्रिकाश्रमामध्ये तप करून राहिले आहे. आणि अशी गोष्ट जेव्हा शतानंद यांनी वाचली तेव्हा त्यांना झालं की भगवान प्रत्यक्ष भगवंताच्या भक्तांसाठी तप करीत आहे. तर तप करीत आहे म्हणजे प्रत्यक्ष तिथे असतील, चला मी तिथे जातो आणि तिथे भगवंताचे दर्शन घेतो. आणि शतानंद होते गावामधून एक संघ बद्रिकाश्रमसाठी निघतच होता आणि त्यांच्यासोबत जॉईन झाले आणि निघाले बद्रिकाश्रम मध्ये प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घेण्यासाठी. संघ धीरे धीरे 2 महिन्यानंतर संघ हा बद्रिकाश्रम मध्ये पोहोचला. बघा कशी परिस्थिती होती की चालत संघ जात होते कुठे? बद्रिकाश्रम मध्ये. आपल्याला गाडीमध्ये जायचं असतं तरी पण आपण थकून जातो. म्हणून 5 वर्षातून 1 वेळा तरी बद्रिकाश्रमची यात्रा आपण सर्वांनी करावी. आपले पूर्वज 2-2 महिने काढत होते. आज तर कशी सुविधा आहे, डायरेक्ट प्लेननं पण जा की ट्रेननं जा, 1 दिवसात आपण बद्रिकाश्रम पोहोचून जाऊ. आज मी पाहिलं, आम्ही वडतालला चालत गेलो ना, आजपर्यंत अनेक वेळा आपण दर्शन करायला जातो लक्ष्मण देवांचे, पण जो भाव आपले दिलीप बिरुडने ते दर्शन करायला येतात ते पण सांगतात की आम्ही असे बाईकवर गाडीवर दर्शन करायला येतो ना, जी आनंद येत नाही ना दर्शन करण्याचा, तो आनंद चालत येताना येतो. चालत आल्यानंतर जसा कोणी ज्याला तहान लागली असली आणि 2 तास 3 तास पाणीच नाही भेटलं आणि एकदम पाणी भेटलं तर कसा आनंद होतो. पण दररोज आपल्याला पाणी मिळत असलं, इथून बाहेर निघा, मशीन जवळ जा, पाणी प्या, त्याचं महत्व नसतं. पण आपण जेव्हा भगवंताचे दर्शन करतो, चालत जातो, त्याचा काहीतरी अलग हे असतं. आपला हायवे खराब आहे, नाही तर मी तुम्हाला सर्वांना नियम दिला असता, महिन्यातून 1 दिवस तरी चालत या, व्यायाम होईल. जिम मध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला कोणाला. तर हे चालत चालत 2 महिन्यानंतर तिथे पोहोचले. मग तिथे पोहोचल्यानंतर डायरेक्ट भगवान दिसता का? गेले तुम्ही सर्व बद्रिकाश्रम? नाही? कोण कोण गेलं नाही हे सांगा बरं. नाही गेले? बद्रिकाश्रम जा म्हणजे असं वाटतं की इथून खालतेच नाही उतरायचं, इथेच आश्रम बांधून राहायचा. सर्व संपर्क तुटून जाता, कारण की मोबाईलचं टावरच येत नाही. असं वाटतं की इथेच थांबावं, इथल्यासारखी शांती कुठेच नाही. असं सुंदर धाम आहे भगवंताचं, कारण स्वयं भगवान तिथे राहिले आहे. मग बद्रिकाश्रम तुम्ही जा, मग भगवान दिसतात का डायरेक्ट? नाही दिसत, दिसतच नाही. ते तर भाग्य असले तरच. मी बघितलंय बद्रिकाश्रम मध्ये 15-20 मिनिटं भगवंताची इच्छा नसली तर तुम्हाला मूर्तींचे पण दर्शन होत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. पूर्ण विष्णू सहस्त्रनाम तिथे बोलायला बसलो, 15-20 मिनिटं बघितलं पण भगवानचे दर्शनच झाले नाही. पण नंतर दुसऱ्या दिवशी जा, भगवानला प्रार्थना केली, कारण की तिथे अंधार असतं एवढं की कुठे भगवान दिसतच नाही मधल्या डेऱ्यामध्ये. मग जर मूर्त्यांचे दर्शन भगवंताच्या इच्छेशिवाय होत नसले तर प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन होतील? मग सर्व संघवाले होते, दर्शन केले आणि निघून गेले. हा खूप मोठा मायनस पॉइंट आहे आपला. मी बघितलं वडताल लोक चालत चालत जातात
आणि गेल्या वर्षी वडताल कथामध्ये पण मी तुम्हाला घेऊन गेलो होतो. लोक म्हणतात गडपूर जायचं आहे, गडपूर जायचं आहे. माझा मी अंदाज सांगतो, गडपूरला मी सर्वांना घेऊन गेलो. एच एन पाटील काका होते सोबत आणि मेघश्याम बिरोड पण होते. लगभग अर्ध्या मिनिटामध्ये सर्व हरिभक्तांनी दर्शन केले आणि तेथे पेरूंची एक लोटगाडी उभी होती. याद आहे? पेरूंची लोटगाडी होती. सर मी सांगितलं चला चला दर्शन बंद होणार आहे, थाळ ठेवला जाणार आहे, चला दर्शन करून घ्या लवकर. आणि सर्व आले, पण मन तर कुठे होतं? पेरूच्या लोटगाडीवरती होतं. सर्वांनी अर्ध्या मिनिटात दर्शन केले. कोण गोपीनाथजी महाराज तर कोण हरिकृष्ण महाराज. आणि दादा खाचरचा, आता इतक्या गोष्टी आपण ऐकतो पण कोणी एक प्रश्न विचारला नाही की दादा खाचरचा दरबार कुठे आहे. कोणीच विचारलं नाही. अर्ध्या मिनिटात, मी कंप्लीट सांगतो तुम्हाला, अर्धाच मिनिट, जास्त पण नाही. अर्ध्या मिनिटात लगभग 5 बस घेऊन गेलो होतो, म्हणजे 250 लोक घेऊन गेलो होतो. अर्ध्या मिनिटात सर्व बाहेर आणि सर्व पेरूच्या लोटगाडीवर जाऊन उभे राहिले. त्या पेरूच्या लोटगाडीवरून काढता काढता मला अर्धा तास झाला. अर्ध्या किलोमीटरवर गाडी गेली तेव्हा एक माणूस म्हणतो, अरे त्या पेरूवाल्याकडून 50 रुपये घ्यायचे बाकी. म्हटलं मी देईल, तुम्ही बसा आता. मग धुलेरा गेलो, दर्शन बंद होते. म्हटलं काय करायचं, उशीर होईल, चला म्हणे निघून जाऊ. तर आपल्याला फक्त काय जायचं आहे. मी तिथे जाऊन आलो. मी एक कुठेतरी लेख वाचला होता, आज लोकांना कुठे जा त्याचं महत्व नाही आहे, फक्त दिखावा करतात की मी तिथे गेलो होतो. आज तुम्ही तर सर्व वरिष्ठ आहात, पण लोक काय करतात, फोटो काढून टाकतात की मी तिथे गेलो होतो, स्टेटस दाखवतात. कोणती वस्तू जेवणाला ऑर्डर करतात तर पहिले फोटो काढतात, स्टेटस ठेवतात की मी हे खातोय. कशाला दुनियाला दाखवायचं आहे? आपण खाऊन घ्या. कारण की लोक दुसऱ्यांना दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट ठेवतात. म्हणून आता वडतालला पण मी पाहिलं, लोक 6-6 दिवस 7-7 दिवस महिना चालून तिथे जातात. पण तिथे गेल्यानंतर 5 मिनिटं दर्शन केले. अरे एवढ्या दुरून तुम्ही चालत गेले आहात, 5 आरत्यांचे दर्शन तर करा. 5 आरत्यांचे तिथे दर्शन करा. 1 तास भगवानच्या पुढे बसा, 11 माळा करा, त्या मंदिराच्या 51 प्रदक्षिणा करा, 21 दंडवत करा. पयाले सर्व. मग हे जे शतानंद सोबत जे सर्व पदयात्री होते ते पण निघून गेले. पण शतानंदचा एकच ध्येय होता, काय? प्रत्यक्ष भगवानचे दर्शन करायचे आहे. आणि प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन करायचे. पाहून घे बरं, तयार झालाय का? तयार नाही होणार तोपर्यंत आपल्याला तर कथा ऐकू. तर भगवानचे दर्शन तर काही झाले नाही. मग विचार केला की दर्शन झाल्याशिवाय इथून खालते उतरायचं नाही. आणि दररोज भगवंताला प्रसन्न करण्यासाठी तिथे गंगाजीमध्ये स्नान करू लागले. गंगाजीमध्ये स्नान करणं सोपं आहे? माहीतच नाही पडत. पाण्यात जा तुम्ही, एवढं थंड पाणी, पण ते काय माहिती भगवानची अशी कृपा. आम्ही गंगाजीमध्ये 2-3 वेळा आम्ही गेलो तर आंघोळ केली. पण मी 8 दिवस आम्ही तिथे थांबलो होतो. 8 दिवस कम्प्लीट. जेव्हा सर्व संत आंघोळीला निघून जायचे, मला जायची वेळ यायची ना, आम्ही 2-3 जण बाकी राहायचे, त्याच टायमाला लाईट जायची, म्हणजे गिझर बंद. आणि जो थंड्या पाण्याचा अनुभव झाला आहे, माहितीच नाही पडत 5 मिनिट की डोका आहे, हात आहे, पाय आहे, एवढं थंड पाणी. आणि त्या थंड्या पाण्यामध्ये आंघोळ करणे, दररोज स्नान करायचे. तिथे 5 कुंड आहे. भागवत दादा 5 कुंड आहे. नारद कुंड आहे, अलग अलग सर्व 5 कुंड आहे. त्यानंतर 5 शिला आहे. भगवान वराहाची शिला आहे, नारदजी यांची शिला आहे. अशा 5 शिला तिथे आहे. तुम्ही त्या पुलावरती उभे राहा ना, मी सांगितलं ना, दर्शन घेतलं की पयाले. या 5 शिला आहे, त्याचे दर्शन करा. भगवान वराह, भगवान नृसिंह यांचा जो अवतार होता, त्यांचा अवतारांचं विलीन पण तिथेच त्यांनी केलं होतं. तर या 5 शिलांचे दर्शन करायचे, त्या कुंडांमध्ये आंघोळ करायचे आणि दररोज दशमस्कंदाचा पाठ करायचे. आणि वैशाख शुक्ल तृतीयाच्या दिवशी त्यांनी भगवंताचं भजन आरंभ केलं. दररोज भगवंताचं भजन करू लागले.
आता बद्रिकाश्रम मध्ये खायला काय मिळतं? गेले तुम्ही? काय मिळतं तुम्हाला माहिती का? सर्वात जास्त काय मिळतं सांगू? बद्रिकाश्रम मध्ये हिमालय चढा म्हणजे एकच वस्तू लगभग 100 दुकान असले तर 95 दुकानावरती मॅगी भेटते. बरोबर? ते म्हणजे शिया, आपल्या ज्यांना माहीत पडत नसेल त्या इंटरनॅशनल शिया, त्याचं नाव मॅगी. ते जे म्हणता ना तुमच्या भाषेमध्ये, अमुकमुकाच्या भाषेमध्ये शितूळ म्हणतात अमुकमुक, तर ते मॅगी भेटते. पण हा तर 250 वर्षापूर्वीची गोष्ट. नाही दुकान की नाही कोणता आश्रम, म्हणजे तिथे तर काय तर झाड, त्या झाडांचे पानं तोडून खायचे, फळ, ते फळ मिळाले ते खायचे. आता असं निघाले 6 महिने झाले, धीरे धीरे शरीर पण सुकावून गेलं आणि एवढी थंडी, त्या थंडीमध्ये अनेक दिवसांपर्यंत त्यांनी भगवंताचं भजन केलं. आणि त्यामध्ये प्रबोधनी एकादशी म्हणजे कार्तिकी समय्या, कार्तिकी समय्या जो असतो आणि त्यामध्ये जो वडतालचा समय्या, ज्या दिवशी संत दीक्षा वडतालमध्ये देण्यात येते, ती एकादशी म्हणजे कोणती एकादशी? प्रबोधनी एकादशी. आणि त्या प्रबोधनी एकादशींच्या दिवशी भगवान स्वामीनारायण यांनी पण दीक्षा घेतली होती फरेणी गावाला. तर ते प्रबोधनी एकादशी, त्या प्रबोधनी एकादशीच्या दिवशी रात्रीला भजन करून आणि जागरण करत होते. हे समजण्यासारखं आहे. आपण एकादशीचं व्रत करतो, पण एकादशीचं व्रत केल्यानंतर रात्री 1 तास भगवानचं भजन करायचं असतं, तर एकादशीचं फळ मिळतं, बाकी मिळत नाही. जागरण खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त अर्धा तास तरी करा, पण जागरण पूर्ण दिवस भुकेले राहिल्यानंतर आपण अर्धा तास जर जागरण नाही केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. मग ते कसं होतं माहिती आहे? गाय म्हशींना तुम्ही भुकेले ठेवा, तसं झालं, तसंच झालं. म्हणून अर्धा तास जागरण करावं, शतानंद होते. अर्धा तास रात्रीला जागरण करत होते, अर्धा तास नाही जागरण करत होते. आणि जागरण करता करता सकाळचे 3 वाजले, ब्राह्म मुहूर्ताचा प्रारंभ झाला. आणि ब्राह्म मुहूर्तामध्ये तेज 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 निघालं. हजारो कोटी सूर्य एक सोबत बद्रिकाश्रम मध्ये उदित झाले आणि त्या तेजमध्ये भगवंतांनी दर्शन दिले. ती कथा आपण पुढच्या रवी सभामध्ये ऐकू. म्हणजे तुम्ही सर्वांनी तर यायचंच आहे, बरोबर? पुढे काय घडलं? शतानंद, येथून शतानंद मुनी कसे झाले आणि विशाळ एवढा जबरदस्त 5 प्रकरणांनी युक्त सत्संगी जीवन ग्रंथ कसा रचला, ते आपण 24वी रवी सभा करू तेव्हा ऐकू. आता मध्ये तर पाडळशाची कथा आहे. त्याच्यानंतर जो रविवार येईल अथवा वसंत पंचमीचा उत्सव जो आपण केरू त्या टायमाला आपण ती कथा श्रवण करू. आता भगवंताच्या पुढे नैवेद्य ठेवला आहे. आपण सर्वांनी थाळचं गान करू, भगवंताची आरती करू आणि नंतर लॉकडाऊन झाल्यानंतर खिचडीचा प्रसादच घेतला नाही आहे. आणि स्वामीनारायण संप्रदायामध्ये 2 वस्तू प्रसिद्ध आहे. एक तर स्वामीनारायणचे लाडू आणि दुसरी स्वामीनारायणची खिचडी. या 2 वस्तू खूप प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये पण आपल्या भगवंताच्या पुढे नैवेद्य ठेवला आहे. म्हणून आपल्याला भगवंताच्या त्या प्रसादीच्या खिचडीचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण आधी सर्वांनी थाळचं गान करायचं आहे. सर्वांनी माझ्या मागे थाळचं गान करायचं आहे. कीर्तनावली असली तर कीर्तनावली घ्या. 48. आणि जे अँड्रॉइड फोन वापरणारे असले त्या सर्वांना विनंती, तुम्ही रवी सभामध्ये या. तर कीर्तनावली ॲप आहे, तिला डाउनलोड करून घ्या. तिच्यामध्ये गुजराती आणि इंग्लिश 2 आहे. आता लगभग तर सर्वांना इंग्लिश तर वाचता येत असते, तर सर्वांनी त्यामध्ये पण जे पण भजन बोललं जात असलं त्याचे शब्द लिहा, म्हणजे ते भजन करतच तुमच्या समोर येत असतं. म्हणून कीर्तनावली प्ले स्टोअरवरती अथवा iCloudवरती डाउनलोड करून घ्यावी सर्वांनी. आता माझ्या मागे सर्व थाळ गान करा.
जमोने धाड जीवन